माननीय प्रधानमंत्री 12 मार्च 2024 को विभिन्न परियोजनाओं का उद्घाटन लोकार्पण करेंगे और वंदे भारत ट्रेन को हरी झंडी दिखाएंगे। प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी 12 मार्च 2024 को देश भर में कई स्थानों पर एक साथ वीडियो कॉन्फ्रेंस के माध्यम से 85,000 करोड़ से अधिक की विभिन्न रेलवे परियोजनाओं का उद्घाटन समर्पण करेंगे और 10 वंदे भारत ट्रेनों को हरी झंडी दिखाएंगे। इनमें एक स्टेशन, एक उत्पाद स्टॉल, इलेक्ट्रॉनिक्स इंटरलॉकिंग और सौर पैनल, स्वचालित सिग्नलिंग प्रणाली, गति शक्ति कार्गो टर्मिनल, माल रोड, लोको शेड कार्यशालाएं, नई लाइनों का दोहरीकरण, गैज परिवर्तन, जन औषधि केंद्र, रेलवे कोच का उद्घाटन लोकार्पण शामिल है। रेस्तरां और वंदे भारत ट्रेनों के शुभारंभ में महाराष्ट्र में महत्वपूर्ण परियोजनाएं शामिल है, जिसका उद्घाटन शुभारंभ किया जाएगा। माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी द्वारा महाराष्ट्र में कुल 506 परियोजनाओं का उद्घाटन राष्ट्र को समर्पित किया जाएगा। यह जानकारी वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक योगेश पाटिल ने एक प्रेस कॉन्फ्रेंस में दी। RJ 24 न्यूज सोलापुर महाराष्ट्र से संवाददाता विश्वनाथ बिराजदार की रिपोर्ट। नमस्कार, मी योगेश पाटील, वरिष्ठ वाणिज्य विभागीय प्रबंधक सोलापूर विभाग, सेंट्रल रेल्वे। आजची जी पत्रकार परिषद घेतली होती ती होती की 12 तारखेला आदरणीय पंतप्रधान मोदीजी यांच्या हस्ते पूर्ण देशभरात विविध प्रकल्पांचं राष्ट्राला समर्पित करायचे आहेत। सोलापूर विभागात सुद्धा 8 ठिकाणी 12 तारखेला सकाळी 8 वाजता प्रोग्राम सुरू होणार आहे। सोलापूर विभागामध्ये कलबुर्गीला वंदे भारत ट्रेनचं उद्घाटन होईल। त्यानंतर लातूरला मराठवाडा रेल कोच फॅक्टरीचं उद्घाटन असेल। त्यासोबत वन स्टेशन वन प्रॉडक्ट सुद्धा लातूरला उद्घाटन असेल। सोलापूरला पंतप्रधान जन औषधी केंद्र तसेच वन स्टेशन वन प्रॉडक्ट। त्यानंतर अहमदनगरला ज्या सिंगल लाईनचं डबल लाईन मध्ये कन्व्हर्शन झालं, डबल लाईन केलेले आहेत, यांचं 4 सिंगल लाईन टू डबल लाईनचं उद्घाटन हे नगरला असेल। शिर्डीला सुद्धा वन स्टेशन वन प्रॉडक्टचं उद्घाटन असेल। त्यानंतर पंढरपूर इथं सुद्धा वन स्टेशन वन प्रॉडक्टचं उद्घाटन असेल। अशा विविध आणि श्री हिरानंदूर इथं GCT गतिशक्ती कार्गो टर्मिनलचंही उद्घाटन असेल। हे जे सर्व उद्घाटन असेल हे माननीय पंतप्रधान अहमदाबाद इथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून करतील आणि स्थानिक लेवलवर विविध ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, स्थानिक अधिकारी असतील, तसेच विविध ट्रेडर्स, कारागीर असतील, त्यानंतर शहरातील विविध प्रतिष्ठित लोक असेल, सर्वांना या प्रोग्रामसाठी आमंत्रित केलेलं असेल। मीडियाचे प्रतिनिधी असतील, हे सुद्धा 12 तारखेला 8:30 वाजता या 8 ठिकाणी एकत्र येतील आणि पंतप्रधान अहमदाबादवरून सर्वांना संबोधित करून याचं उद्घाटन एकाच ठिकाणून केलं जाईल। सोलापूर स्टेशनवर 8:30 वाजता वन स्टेशन वन प्रॉडक्टचा जो स्टॉल आहे त्याचं उद्घाटन आणि पंतप्रधान जन औषधी केंद्र अशा 2 स्टॉलचं उद्घाटन हे 12 तारखेला 8:30 वाजता सोलापूर स्टेशनवर होईल। 2 स्टॉलची थोडक्यात माहिती अपेक्षित आहे। वन स्टेशन वन प्रॉडक्ट ही रेल्वे मंत्रालयाची एक अशी स्कीम आहे की जे स्थानिक कारागीर असतात, ज्यांच्याकडे भांडवल नसतं, अशा कारागिरांना उत्तेजन देण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी 1,000 रुपये फी रेल्वे चार्ज करतं आणि 15 दिवसासाठी 6/10 अशी ती जागा त्या कारागिराला, त्या स्थानिक नव उद्योजकाला दिली जाते आणि 15 दिवसासाठी नाममात्र 1,000 फी मध्ये तो स्टॉल चालवू शकतो। यामध्ये जे स्थानिक उत्पादन असतं, जसे सोलापूरला जो स्टॉल दिलेला आहे तो सोलापूर चादरीसाठी आहे। त्यानंतर जिथलं जे स्थानिक प्रॉडक्ट असेल तर त्या स्थानिक उत्पादनाला एक व्होकल फॉर लोकल त्यासाठी प्रसिद्धी देण्यासाठी, स्थानिक उत्पादनाला मार्केटिंग आणि एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यासाठी वन स्टेशन प्रॉडक्ट ही रेल्वेची स्कीम आहे। याच्यामध्ये रेल्वेचा कुठलाही प्रॉफिट किंवा उत्पन्न कमवण्याचा हेतू नाहीये, तर स्थानिक कारागिरांना प्रोत्साहन देण्याचा हेतू विश्वकर्मा योजनेअंतर्गत हे स्टॉल दिले जातात। जन औषधी विषय स्टेशनवर स्टॉलचं 3 वर्षासाठी दिले जातात। टेंडरच्या माध्यमातून एक पंतप्रधान जन औषधी केंद्राचं हे स्टॉल दिले जातील आणि 12 तारखेला त्याचं उद्घाटन आहे। तर स्टेशनवर जी मोठ्या प्रमाणावर आपली पॉप्युलेशन लोकसंख्या पॅसेंजर येत असतात त्यांना सर्व्हिस सेवा देण्यासाठी या स्टॉलचं सुद्धा उद्घाटन 12 तारखेला असणार आहे। मेडिकल असणार आहे, जन औषधी केंद्र असेल। थँक्यू।